नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आम्ही चाललेलो आहे खांदा कॉलनीमध्ये. एक हॉटेल आहे तिथे जेवायला. त्या हॉटेलचं नाव आहे स्वराज, राईट अनिकेत? यस, स्वराज. सो स्वराज हॉटेलमध्ये आम्ही जेवायला चाललेलो आहे. अवंतिका सुद्धा आमच्या सोबत आहे. सो फूड रिव्ह्यू देणार आहे, ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे आम्ही. सो प्राजक्ता आणि सचिनदा पण येत आहेत आणि आम्ही 5 जण चाललेलो आहे. मस्त फिश आणि चिकन पण आहे, राईट? फिश चिकन सर्व खाणार आहे. तर नक्कीच रिव्ह्यू देऊ आणि खांदा कॉलनीतले सगळेजण कमेंट करून सांगा तुम्हालाही आवडतं का स्वराजचं जेवण. त्यांनी ऑलरेडी खाल्लंच असेल. वरती एसी सेक्शन आहे, फॅमिली रूम. खाली पण फॅमिली बसते, पण वरती एसी आहे. भूक लागली? जोरदार बाहेर जा. सूप आहे आणि हा क्रॅब सूप आहे. क्रॅब सूप मी पहिल्यांदा ऐकलंय. पाया सूप पण खाल्लंय नाहीये मी कधी, पण माहिती आहे मला. आणि मला सूप हा प्रकार आवडत नाही, त्याच्यामुळे त्याची रेटिंग्स प्राजक्ता आणि अवंतिका देईल. कसं आहे सूप? कोणतं सूप खाल्लं तुम्ही? क्रॅब पण ट्राय करा. आणि हे आपल्याला आहे ॲज युजल रेग्युलर कोळंबी तवा फ्राय. ती मीच खाणार आहे पहिली. सो कोळंबी तवा फ्राय खाऊन बघूया कशी आहे टेस्ट. चटणीवर खाऊन बघूया. अशीच कोळंबी खाल्लेली छान लागली, चटणीवर खाऊन बघूया. छान आहे. मसाले प्रॉपर ब्लेंड झालेले आहेत. क्रिस्पी पण आहे बाहेर आणि आतमध्ये मस्त असं हे आहे, नरम नरम असं छान मस्त. स्टफ्ड बोंबील आहे त्याच्यामध्ये स्टफ्ड आहे कोळंबी आहे. कोळंबी स्टफ केलेली आहे बोंबीलमध्ये आणि नंतर त्याला असं मला वाटते ब्रेड क्रम्स लावून मस्त असं फ्राय केलेलं आहे. आणि इथे आहे चिकन, लसुनी चिकन कबाब. खाऊन सांगते कसं आहे. चिकन मस्त आहे, एक नंबर. गार्लिक बटर चिकन मस्त आहे. आणि आता मी स्टफ्ड बोंबील ट्राय करते. मला पण आवडलं गार्लिक तंदूर चिकन ना, गार्लिक तंदूर चिकन मस्त. आता बोंबील ट्राय करूया. ह्याच्या आतमध्ये कोळंबीची स्टफिंग आहे. काहीतरी वेगळाच आयटम आहे, असं वाटत नाही आपण मच्छी खातोय. मस्त लागतं म्हणजे फ्लेवरी आहे फार. आतमध्ये पण असं फ्लेवरचं धमाक आहे, बाहेरून असा क्रिस्पी आहे, क्रंची. मस्तच आहे, बेस्ट. मला आवडलं. अलगच आयटम आहे. स्टफ्ड बोंबील. वाव 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 वाव. क्रॅब इधर रखो. पोर्ट्रेट काढतो का कसं लागलं? वाव, माझा फेवरेट खेकडा. माय गुडनेस. आणि आता आलेला आहे स्वराजची स्पेशालिटी, ते म्हणजे थाळीज. आणि ही आहे चिकन वडा थाळी, ही आहे क्रॅब थाली, पॉम्फ्रेट थाली आणि सुरमई ॲज युजल. ओ माय गॉड. आणि बघू शकता तुम्ही सुरमई आणि पॉम्फ्रेटच्या थाळीची ग्रेव्ही आणि खेकडा आणि चिकनच्या थाळीची ग्रेव्ही सगळं डिफरंट आहे. असं एकत्र असं म्हणजे मिक्सचर नाही केलेलं त्यांनी, प्रॉपर ठेवलेलं आहे. फिश थाळीला फिश करीज प्रॉपर ठेवलेले आहेत. सो टेम्पटिंग दिसत आहेत. मस्त थाळीची डिझाईन पण छान आहे. पिझ्झा वाव. पीस पण फार मोठा आहे.
आता कंट्रोलमध्ये मला क्रॅब एवढा आवडतो. आय लव्ह द क्रॅब. सो खाऊन बघूया. खेकडा थाळी. केस बांधलेले आहेत, सज्ज झाले मी खेकडा थाळी खायला. येस. सो हे खेकडा आहे, कवर असंच दिले आतमध्ये आहे. काय खेकडा आणि फक्त असं फोडायला आहे. आगे रे मस्त मस्त आहे. मला आवडतो. चलो चालू करतो. काय खायचं घेतात का खाली तर मिक्स खावं चालू आहे. एक प्लेट मिळेल काय छोटी? नाही नाही, तुला मग ती शर्दी करून एका प्लेटमध्ये घे. कॅमेरा चालू आहे क्या? हाँ, कळलं तुला मी काय बोलली? आप कह सकते हो जो कुछ कहना है. मस्त जेवण अप्रतिम आहे. सगळ्यात एकंदरीत भारी. सगळ्यात आल्या पापलेट, सुरमई, खेकडा, कोंबडी वडे अगदी एकदम बोलतात ना फ्रेश आणि गरमागरम दिलेत. बघितलं होतं कसं फुगले दिले. खूप फुगलेला आहे. यस, खूप फुगले गेले. फुगलेले आहेत भरपूर कोंबडी वडे आणि मला खरंच एक नंबर आहे. नक्की ट्राय करा. सचिनदा, तुमचं म्हणणं? आमचं काही म्हणणं भैया बोला. ब्लॉग आहे तो. बायकोसाठी सुरमईचा तुकडा तोडताना. आणि ह्या एक्स्ट्रा माणसाला मी एक्स्ट्रा थाळी दिली आहे. हो. मला जे हवे असेल ते मी खाऊ शकते. मस्त आहे, थाळी छान आहे. खूप. माझं जेवण ह्या वड्यामध्येच झालेलं आहे, कारण मी तृप्त झाले वडे खाऊन. मस्त होते. आणि आणखी मस्त आता बिर्याणी मागवली आहे, चिकन बिर्याणी, चिकन चारकोल बिर्याणी. कशी आहे? मस्त आहे. अप्रतिम, एक नंबर आहे. आणि चिकनची पीस एकदम टेंडरिंग आहेत, एकदम टेंडरिंग आहेत. आणि तो चारकोलचा जो फ्लेवर आहे सॉफ्ट सॉफ्ट पण आहे चिकन, आणि फ्रेश पण आहे. फ्रेश आहे. आणि प्लस जो चारकोलचा फ्लेवर आहे तो याच्यामध्ये मिक्स झाला प्रॉपर एकदम. सिगरेट नाही भारी लागतं. भारी लागतं. स्मोकी 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 फ्लेवर तोंडात पण येतोय. आता कॉन्सन्ट्रेट करून खाण्यावरती. प्राजक्ता दमले खाऊन. थँक्स टू मस्त असते अशी, थोडीशी आंबट आहे. मस्त. त्यांनी कैरी टाकली असेल त्यात. मस्तच लागते. राईस. सोनकढी कशी आहे? साधा राईस आणा ना, मला गाळवायची होती. काढली पण घ्या नाही घेतलं नाही आतलं पण ही जेवण द्या मला. बापरे, हा राईस आहे. एकच आणा. राईस क्यों? साधा राईस क्यों? कदुरी ही प्लेट ठेव तिकडे. मी साधा खाणार आहे. रस्से कोण खाणार आहे? बस झालं यार. ही प्लेट ठेव. ही प्लेट. अरे रस्से कोण खाणार आहे? तू काय म्हणणार? फिश आहे त्याच्यात आणि काही. या फिश हा बिर्याणी. तर मंडळी, सोलकढी हा जो आयटम आहे या स्वराजमधला ना, हा आम्हाला एवढा टेम्प्ट करतोय. आम्ही जवळजवळ प्रत्येकाने 2-2 ग्लास तरी सोलकढी पियालेलो आहे मस्त. आणि अजून प्राजक्ताचं मन भरलेलं आहे. तिला अजून एक ग्लास आलेला आहे. आणि इतकं भारी आहे ना, म्हणजे प्रत्येक घोटानंतर असं पुन्हा एकदा असं वाटतं अजून एक थोडंसं होते, अजून एक थोडंसं होते. इतकं मस्त. सोलकढी नाही, सॉरी रस्सा वाटतं. सचिन दादाचे रिएक्शन आणि सैरवेर झालाय जेवण. मस्त जेवण होतं, खरंच भारी होतं. आणि 12 वाजले. सांग 12 वाजले. ऍक्च्युली 11:56 झाले. 4 मिनिटं आहेत. कोणाचा बर्थडे आहे का? ऍक्च्युली हे ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. आणि ऑनेस्ट रिव्ह्यू मध्ये मी खरं सांगते, मी प्रत्येक डिश जी खाल्ली आहे ती मला आवडलेली आहे. मी सूप आणि बिर्याणी ट्राय नाही केली आहे, पण ह्यांच्या रिॲक्शनवरून मला कळलेली ती भारी एकदम मस्त आहे.
सो प्रत्येक डिश मला आवडलेली आहे. तर नक्की ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा पूर्ण ब्लॉग बघा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. आणि जे जे व्हिजिट करून गेलेले आहेत खांदा कॉलनीची पब्लिक, पनवेलची पब्लिक, त्यांनी पण सांगा मला की तुम्हाला काय काय आवडतं इथलं. मी आईस्क्रीम सुद्धा घेतली आहे. प्राजक्ताला नको झाली तर मी रजनीसाठी घेतली आहे. मस्त आता आईस्क्रीम पार्टी करतो मी आणि रजनी. मी आईस्क्रीम नाही घेतलेलं आहे, फक्त पाणी घेतलं. तो फक्त पाण्यासारखं सगळं पितो. सो इन विच वेज मस्त आहे, मस्त जेवलो, छान मजा आली, अप्रतिम जेवण होतं, सगळं जेवण टोटली भारी होतं. सो तुम्ही नक्की विजिट करा स्वराज हॉटेलला, जी खांदा चालता कॉलनी. यू कांट वॉक असं म्हणतोय तो. तर नक्की विजिट करा खांदा कॉलनीमध्ये स्वराज हॉटेलला आणि मस्त नॉनव्हेज जेवण ट्राय करा फॅमिली सोबत. चला, तर भेटूया पुढच्या एका ब्लॉगमध्ये. टिल देन बाय.